हॅलो एव्हरीवन. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे आजचे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. आणि याचे परिणाम म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल की विद्यार्थ्यांच्या आत्महत्या संबंधितच्या गोष्टी दिसायला लागल्या होत्या. आणि या सर्व गोष्टींवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना काही निर्देश दिले होते, म्हणजे की तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून ही परिस्थिती थोडीशी सुधरेल आणि भविष्यामध्ये निर्माण होणार नाही. तर या सर्व गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितल्या होत्या आणि त्याच्या सध्या परिस्थितीमध्ये काय परिणाम होत आहेत या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. तर आपण हे आर्टिकल संपूर्णपणे जाणून घेऊया आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ समजून घेऊया. चला तर आर्टिकलची सुरुवात करूया. तर आर्टिकलचं नाव आहे क्रायसिस इन एज्युकेशन ऑन सुप्रीम कोर्ट हायर एज्युकेशन अँड स्टुडंट वेलबिंग. क्रायसिस म्हणजे संकट, हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण, म्हणजे की 12वी नंतरचे सर्व कोर्सेस, उदाहरणार्थ डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन यासारखे जे सर्व कोर्स असतात त्यांना हायर एज्युकेशन असं म्हणतात. आणि स्टुडंट्स वेलबिंग म्हणजे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि सामाजिक आरोग्य. तर इथे असं दिले आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या एक संकट निर्माण झाले आहे. तर या संकटांबाबत सर्वोच्च न्यायालय उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणावर कसं भर देता येईल याविषयी या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. अशा प्रकारे आपण या आर्टिकलचं टायटल पाहिलं. पुढे पाहूया. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स नीड सिस्टमिक रिफॉर्म्स. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था, नीड म्हणजे गरज आहे किंवा आवश्यकता आहे, आणि सिस्टमिक रिफॉर्म्स म्हणजे व्यवस्थेमध्ये किंवा जी यंत्रणा आहे एक सध्या त्या यंत्रणेमध्ये केली जाणारी सुधारणा. रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा. तर इथे असं दिलं आहे की सध्या उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये संपूर्णपणे त्यांची सध्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये सुधारण्याची गरज आहे असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढे पाहूया. इन अन ऑनगोइंग केस रिलेटिंग टू स्टुडंट सुसाइड्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज इश्यूड 9 डायरेक्शन्स टू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. ऑनगोइंग म्हणजे सुरू असलेली किंवा सध्या चालू असलेली, रिलेटिंग टू म्हणजे संबंधित, सुसाइड्स म्हणजे आत्महत्या, इश्यूड म्हणजे जारी करणे, डायरेक्शन्स म्हणजे निर्देश. तर इथे असं दिले की विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित सुरू असलेल्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला 9 वेगवेगळे आदेश सध्या दिले आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना काही गोष्टी, आता ही जी सध्याची परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारण्यासाठी एक कडक पद्धतीने सांगितलं आहे की तुम्ही ह्या गोष्टी आता केल्याच पाहिजेत जेणेकरून ही जी परिस्थिती आता बिकट झाली आहे ती सुधारली पाहिजे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. रिकॉग्नायझिंग द मॅसिफिकेशन ऑफ हायर एज्युकेशन फ्रंट एंडेड बाय प्रायव्हेटायझेशन विदाउट अ कमेन्सुरेट बूस्ट इन क्वालिटी. रिकॉग्नायझिंग म्हणजे ओळखणे किंवा समजून जाणे, मॅसिफिकेशन म्हणजे मोठ्या प्रमाणावर, फ्रंट एंडेड म्हणजे सुरुवातीला पुढे ढकललेले, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खासगीकरण, कमेन्सुरेट बूस्ट म्हणजे समतोल वाढ. तर इथे असं दिलंय की सध्या उच्च शिक्षण घेण्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, म्हणजेच विस्तार झाला आहे. पण त्याचबरोबर हे जे उच्च शिक्षण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे ते खासगीकरणावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे आणि त्यामुळे गुणवत्तेत तितकी वाढ होत नाहीये. म्हणजे खूप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेतात पण त्यांचं जे स्किल डेव्हलपमेंट असतं त्याच्यावर तेवढी भर दिली जात नाही. या संबंधीच्या बऱ्याच गोष्टी न्यायालयाने ओळखल्या किंवा न्यायालयाला निदर्शनास आल्या असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द कोर्ट हॅज टेकन नोट ऑफ स्टुडंट डिस्ट्रेस कव्हरिंग फायनान्शियल, सोशल इनजस्टिस अँड अकॅडमिक इश्यूज. टेक नोट ऑफ म्हणजे दखल घेणे, स्टुडंट डिस्ट्रेस म्हणजे विद्यार्थ्यांना होणारा त्रास, फायनान्शियल म्हणजे आर्थिक, सोशल म्हणजे सामाजिक, सोशल इनजस्टिस म्हणजे सामाजिक अन्याय, आणि त्याचबरोबर अकॅडमिक इश्यूज म्हणजे शैक्षणिक समस्या. तर इथे असं दिलंय की न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि त्याचबरोबर सामाजिक अन्याय आणि शैक्षणिक अडचणीमुळे होणारे जे त्रास आहेत त्या त्रासांवर सध्या दखल घ्यायचं ठरवलं आहे. आणि म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले आहेत असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द कोर्ट हॅज इन्व्होक्ड आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड 7 ऑफ द 9 directions relate to record keeping, reporting and tracking suicides in higher education institutions HEI separately. Invoked म्हणजे वापरले किंवा नोंद घेतली, डायरेक्शन्स म्हणजे आपण वर पाहिले तसं निर्देश, रेकॉर्ड किपिंग म्हणजे नोंद ठेवणे, रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणे, आणि ट्रॅकिंग सुसाइड्स म्हणजे ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्या आत्महत्यांचा एक प्रकारे मागोवा घेणे, म्हणजे त्या आत्महत्यांशी संबंधित कारणांचा शोध घेणे. तर इथे असं दिलंय की न्यायालयाने संविधानातील कलम 142 वापरून 9 पैकी 7 निर्देश हे उच्च शिक्षण संस्थांमधील आत्महत्यांची स्वतंत्र नोंद आणि त्याचबरोबर त्याचा अहवाल
आणि मागोवा घेण्याबद्दल या गोष्टींमध्ये आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना या संस्थाच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल दिला आहे. तर सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 142 नुसार काही स्पेशल पॉवर्स मिळतात. म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असतं त्यांच्यातर्फे काही मुद्द्यांवर व्यवस्थित काम केलं जात नाही किंवा ते मुद्दे एवढे महत्वाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही. अशा वेळी एक जबाबदारीची भावना आणि भारताची लोकशाही आणि न्यायव्यवस्था बॅलन्स ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाला या आर्टिकल 142 च्या अंतर्गत काही स्पेशल पॉवर्स दिल्या आहेत, जेणेकरून सुप्रीम कोर्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना काही गोष्टींमध्ये ऑर्डर देऊ शकतं की काही गोष्टींमध्ये तुम्ही न्याय केला पाहिजे. तर त्या आर्टिकल अंतर्गत आता सुप्रीम कोर्टने केंद्र आणि राज्य सरकारांना या गोष्टींवर काम करण्यासाठी सांगितलं आहे, असं या लाईन मध्ये आपण पाहिलं. पुढची लाईन पाहूया. 2 directives order the filling of the post of registrars and vice chancellors as well as all vacant फॅकल्टी पोझिशन्स. डायरेक्टिव्ह म्हणजे आदेश, फिलिंग म्हणजे पदांची भरती करणे, व्हाईस चान्सलर्स म्हणजे कुलगुरू, वेकंट म्हणजे मोकळी किंवा रिक्त, आणि फॅकल्टी पोझिशन्स म्हणजे जी शिक्षकांची पदं आहेत ती. तर इथे असं दिलं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या 2 निर्देशांमध्ये असं सांगितलं होतं की जी काही महत्वाची पदं आहेत म्हणजेच रजिस्ट्रार, कुलगुरू आणि त्याचबरोबर जी सर्व सध्या रिकामी आहेत शिक्षकांची आणि प्राध्यापकांची जी पदं आहेत तर ती पदं भरण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने या 2 निर्देशातून दिला, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. एव्हिडेंटली द कोर्ट सीज दीज स्टेप्स ॲज क्रिटिकल टू स्टुडंट वेलबिंग. एव्हिडेंटली म्हणजे स्पष्टपणे, सीज म्हणजे मान्य, स्टेप्स म्हणजे उपाय, क्रिटिकल म्हणजे खूप महत्वाचे आणि स्टुडंट्स वेलबिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी. तर इथे असं दिलं आहे की न्यायालयाने जे वर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला गोष्टी करायला सांगितल्या होत्या ते उपाय विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी फार महत्वाचे असणार आहेत, असं न्यायालयाचं म्हणणं आहे, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. अक्रॉस इंडिया ग्राउंड रिपोर्टेज शोज दॅट मेनी पब्लिक HEIs एस्पेशली युनिव्हर्सिटीज रिपोर्ट 50% वॅकन्सीज. अक्रॉस इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर, ग्राउंड रिपोर्टेज म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती किंवा प्रत्यक्ष अहवाल, आणि वॅकन्सीज म्हणजे मोकळ्या जागा किंवा रिकामी पदं. तर इथे असं दिलं आहे की पूर्ण भारत देशामधील ज्या मोकळ्या जागा आहेत त्यांचा एका रिपोर्ट म्हणजेच अहवालानुसार आपण आढावा घेतला तर असं जाणवतं की बऱ्याच सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये सुमारे 50% पदं ही सध्या रिकामीच आहेत, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास इज अ केस स्टडी ॲज इट इज द प्रीमियर स्टेट ॲडमिनिस्ट्रेड HEI इन तमिळनाडू. प्रीमियर म्हणजे महत्वाचे किंवा अग्रगण्य, स्टेट ॲडमिनिस्ट्रेड म्हणजे राज्य सरकारतर्फे चालवलं जाणारं. तर इथे असं सांगितलं आहे की मद्रास विद्यापीठ हे एक महत्वाचं उदाहरण आहे, कारण ते तामिळनाडूतील राज्य सरकारतर्फे चालवलं जाणारं एक विद्यापीठ आहे. पुढची लाईन पाहूया. अ स्टेट विच लीड्स इन द नेशन इन एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन विथ अ स्टेलर रेकॉर्ड इन वुमेन्स एज्युकेशन. एनरोलमेंट म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याची संख्या, स्टेलर रेकॉर्ड म्हणजे सर्वोत्कृष्ट कामगिरी. तर इथे असं दिलंय की तमिळनाडू हे राज्य उच्च शिक्षणातील प्रवेश संख्येमध्ये म्हणजेच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे जो प्रवेश घेतला जातो त्या प्रवेश घेण्याच्या संख्येमध्ये तमिळनाडू हे राज्य आघाडीवर असून त्याचबरोबर महिलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा तमिळनाडू या राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. विथ सच अ स्टोरीड लेगसी द युनिव्हर्सिटी वॉज नोन फॉर क्वालिटी रिसर्च बिसाइड्स अवॉर्डिंग डिग्रीज इन एफिलिएटेड कॉलेजेस थ्रू एक्झामिनेशन्स. स्टोरीड लेगसी म्हणजे गौरवशाली इतिहास, क्वालिटी रिसर्च म्हणजे एक प्रकारे दर्जेदार केले जाणारं संशोधन, बिसाइड्स म्हणजे त्याचबरोबर किंवा या व्यतिरिक्त, आणि एफिलिएटेड कॉलेज म्हणजे संलग्न असणारे महाविद्यालय. तर इथे असं दिलंय की इतका गौरवशाली इतिहास असलेल्या या विद्यापीठाने म्हणजेच मद्रास विद्यापीठाने त्यांची ओळख दर्जेदार संशोधनासाठी केली होती, आणि त्याचबरोबर जे संलग्न महाविद्यालय होते मद्रास विद्यापीठाचे त्या महाविद्यालयांना त्यांच्या कॉलेज अंतर्गत परीक्षा घेऊन पदव्या देण्यासाठी सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं, आणि अशा प्रकारे उच्च शिक्षणामध्ये खूप महत्वाचा वाटा किंवा एक महत्वाचं उदाहरण या मद्रास युनिव्हर्सिटीने तयार केलं, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. टीचिंग बिकेम अन इम्पॉर्टंट कंपोनंट इन लेट 1970s बट इन द लास्ट डिकेड इट्स डिक्लाइन हॅज बीन प्रोनाउन्स्ड. इम्पॉर्टंट कंपोनंट म्हणजे महत्वाचा घटक किंवा महत्वाचा भाग. लेट 1970s म्हणजे 1970 नंतरचा काळ. डिकेड म्हणजे 10 वर्षाचा काळ. डिक्लाइन म्हणजे कमी होणे किंवा घसरण होणे, आणि प्रोनाउन्स म्हणजे ठळक किंवा स्पष्ट. तर इथे असं दिलेलं आहे की 1970 नंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये टीचिंग म्हणजे कामाकडे एक महत्वाचा भाग म्हणून पाहिलं जायचं, पण मागील 10 वर्षांमध्ये त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये घसरण झाली आहे, आणि ती झालेली घसरण स्पष्टपणे दिसू शकते, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. नो न्यू फॅकल्टी अपॉइंटमेंट्स हॅव बीन मेड
अँड द टीचिंग स्ट्रेंथ इज हाफ ऑफ द सँक्शन स्ट्रेंथ. फॅकल्टी अपॉइंटमेंट्स म्हणजे शिक्षकांच्या नेमणुका, टीचिंग स्ट्रेंथ म्हणजे शिक्षकांची एकूण असणारी संख्या आणि सँक्शन स्ट्रेंथ म्हणजे एकूण मंजूर असलेली संख्या किंवा मंजूर असलेल्या पदांची संख्या. तर इथे जी परिस्थिती आहे त्याबद्दल सांगितलं आहे की नवीन शिक्षकाच्या नेमणुका झालेल्या नाहीत आणि त्याचबरोबर त्यांची जी सध्याची एकूण संख्या आहे ती त्याच्या निम्मीच आहे, म्हणजे अर्धीच आहे. म्हणजेच सध्या ही जी परिस्थिती आहे ती चांगली नाहीये असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द युनिव्हर्सिटीज रिसर्च कंपोनंट इज जस्ट अबाउट फंक्शनल. रिसर्च कंपोनंट म्हणजे संशोधन करणारा विभाग आणि जस्ट अबाउट फंक्शनल म्हणजे नावापुरताच काम करत असणारा, म्हणजे जेमतेम चालू असणारा. तर इथे असं दिलं आहे की या मद्रास विद्यापीठामधला जो संशोधन विभाग आहे तो फक्त कसाबसा सध्या चालू आहे, म्हणजे सुरुवातीला जी परिस्थिती होती ती सध्या राहिलेली नाहीये आणि नावापुरताच हा विभाग सध्या चालू आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इट बोस्ट्स ऑफ सेंटर्स फॉर ॲडव्हान्स स्टडीज सच ॲज philosophy, botany and mathematics, but these are a shadow of their original selves. बोस्ट म्हणजे अभिमानाने सांगणे, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, बॉटनी म्हणजे वनस्पतींचं शास्त्र, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि शॅडो ऑफ देअर ओरिजिनल सेल्फ म्हणजे त्यांचं जे पूर्वीचं स्वरूप होतं त्याची एक प्रकारे फिकट सावली. तर इथे असं दिलं आहे की त्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि गणित यासारख्या विषयाचे प्रगत केंद्र आहेत, पण पूर्वीसारखी ती केंद्र सध्या सक्षम राहिलेली नाहीयेत. म्हणजे जरी अभिमानाने ही गोष्ट सांगितली गेली असेल की त्यांच्याकडे प्रगत अभ्यास केंद्र आहेत, पण त्या सर्व केंद्रांची सध्या परिस्थिती तेवढी सक्षम राहिली नाहीये असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. टुडे द ह्युमॅनिटीज, सायन्स बेस्ड अँड social science research focused on Tamil Nadu that the government can leverage from its public universities has been given short shrift. Humanities म्हणजे जे आर्ट संबंधित कोर्स असतात ते, किंवा त्याला शब्दशः मानव विद्या पण म्हणतात. सायन्स बेस्ड म्हणजे विज्ञानावर आधारित, सोशल सायन्स रिसर्च म्हणजे सामाजिक शास्त्रांचं संशोधन, लेव्हरेज म्हणजे पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि शॉर्ट श्रिफ्ट म्हणजे दुर्लक्षित होणे. तर इथे असे दिले की आज तमिळनाडू या राज्याला महत्त्व दिले जाणारे विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचं संशोधन करणारं शिक्षण तमिळनाडू राज्य सरकारतर्फे जर चांगल्या प्रकारे दिलं गेलं तर ते सरकारला उपयोगी पडू शकतं, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द व्हाईस चान्सलर अपॉइंटमेंट्स हॅव बीन स्टॉल्ड बाय द रिकॅल्सिट्रंट गव्हर्नर. व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू, अपॉइंटमेंट्स म्हणजे नेमणुका, स्टॉल्ड म्हणजे अडवून ठेवले आहेत किंवा थांबवलेले आहेत, रिकॅल्सिट्रंट म्हणजे हट्टी आणि गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. तर इथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. जे गव्हर्नर असतात त्यांना अधिकार असतात प्रत्येक राज्यामधील ज्या महत्वाच्या युनिव्हर्सिटीज किंवा विद्यापीठ आहेत त्यांच्या चान्सलर म्हणजेच कुलगुरूंना नेमणूक करण्याचा. याचाच अर्थ असा की गव्हर्नरच्या संमतीशिवाय त्या विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. आणि सध्या या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की हे जे गव्हर्नर आहेत ते त्यांच्या हट्टी स्वभावामुळे ह्या ज्या व्हाईस चान्सलर म्हणजेच कुलगुरू या पदाच्या नेमणुका आहेत त्या बऱ्याच काळापासून अडवून ठेवण्यात आले आहेत किंवा थांबून राहिले आहेत असं लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द अँबिग्युइटी थ्रोन बाय द कोर्ट ऑन द प्रेसिडेन्शियल रेफरन्स ऑन द गव्हर्नर्स पॉवर मे नीड टू बी रिझॉल्व्ड बिफोर व्हाईस चान्सलर वॅकन्सीज कॅन बी क्विकली फिल्ड. अँबिग्युइटी म्हणजे अस्पष्टता, थ्रोन इन म्हणजे निर्माण झालेल्या, प्रेसिडेन्शियल रेफरन्स म्हणजे राष्ट्रपतीतर्फे दिला जाणारा संदर्भ, गव्हर्नर्स पॉवर म्हणजे राज्यपाल यांचे अधिकार, रिझॉल्व्ड म्हणजे सोडवणे किंवा सुटणे म्हणजे ती समस्या दूर होणे, वॅकन्सीज म्हणजे मोकळ्या जागा. तर इथे असं दिलं आहे की वर जी समस्या आपण पाहिली म्हणजेच राज्यपाल कुलगुरूंची नियुक्ती होऊ देत नाहीत, तर त्या विषयामध्ये राज्यपालांच्या अधिकाराबाबत राष्ट्रपतीकडे पाठवलेल्या संदर्भावर न्यायालयाने निर्माण केलेली अस्पष्टता दूर झाल्याशिवाय कुलगुरूंची जी रिकामी पदं सध्या आहेत ती लवकर भरता येणार नाहीत. म्हणजेच राज्यपालांच्या अधिकाराबाबतची अस्पष्टता दूर झाल्यानंतरच कुलगुरूची पदे लवकर भरता येतील असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. फिलिंग फॅकल्टी पोझिशन्स वुड हॅव टू फॉलो UGC process that take at least 6 months and a budgetary commitment that may be helped with the union government support. Filling म्हणजे भरणे, फॅकल्टी पोझिशन्स म्हणजे जी मोकळी पदं आहेत सध्या ती, फॉलो म्हणजे पाळणे किंवा त्या नियमांचे पालन करणे, UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाची जी प्रक्रिया आहे ती, ॲटलिस्ट म्हणजे किमान आणि सपोर्ट म्हणजे मदत. तर इथे असं दिलेलं आहे की ही जी सध्या रिकामी पदं आहेत ती भरण्यासाठी UGC ची जी प्रक्रिया आहे ती पाळावी लागेल आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टीसाठी किमान 6 महिने लागतील आणि त्यासाठी जे काही आर्थिक सहाय्य म्हणजे जी पैशाची तरतूद आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकार मदत करू शकते. म्हणजेच केंद्र सरकारने हा मुद्दा जर महत्वाचा मानला तर ही गोष्ट
लवकर सॉल्व्ह करता येऊ शकते आणि त्यामुळेच जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही या विषयाबद्दल डायरेक्शन दिले होते. हे आपण पॅसेजच्या सुरुवातीला पाहिलं होतं. तर हे सर्व या लाईनमध्ये सांगितलं होतं. पुढची लाईन पाहूया. अवेलेबिलिटी of qualified faculty can be a hurdle. Corruption and political ideological appointments have affected quality and need to be addressed. Availability म्हणजे उपलब्धता, क्वालिफाईड फॅकल्टी म्हणजे जे खरंच हुशार किंवा पात्र त्या पदासाठी लागणारे व्यक्ती किंवा शिक्षक आहेत ते. हर्डल म्हणजे अडथळा. करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. पॉलिटिकल आणि आयडिओलॉजिकल अपॉइंटमेंट्स म्हणजे राजकीय आणि वैचारिक नेमणुका म्हणजे राजकीय आणि वेगवेगळी जी वैचारिक दृष्टिकोन असतो या सर्व गोष्टींचं एक प्रकारे मत घेऊन केलेल्या नेमणुका. अफेक्टेड म्हणजे परिणाम होणे आणि नीड टू बी ॲड्रेस्ड म्हणजे सोडवणं खूप महत्वाचं आहे. तर इथे असं दिलं की सध्या ही जी मोकळी पदं आहेत ती पदं भरण्यासाठी जी योग्य किंवा पात्र शिक्षक आणि प्राध्यापक हे उपलब्ध असणं ही एक महत्वाची अडचण आहे. आणि त्याचबरोबर राजकीय आणि वैचारिक नेमणुकांमुळे या पदांवर जी गुणवत्ता घसरली आहे त्यावर काही महत्वाचे उपाय करणे आवश्यक आहेत. म्हणजेच काही राजकीय आणि वैचारिक नेमणुकांमुळे काही काळापूर्वी या पदावर जी महत्वाची किंवा चांगले शोध लावणारी व्यक्ती होती ते आता सध्या परिस्थितीमध्ये उपलब्ध नाहीत किंवा त्यांचा काही प्रमाणामध्ये तुटवडा आहे आणि हे संकट सोडवणं सध्या आवश्यक आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ऑल्दो द 4 month schedule prescribed by the court might seem daunting. ऑल्दो म्हणजे जरी, शेड्यूल म्हणजे काळ, याला बरेच जण स्केड्यूल सुद्धा म्हणतात. प्रिस्क्राईब म्हणजे ठरवून दिलेला आणि डॉन्टिंग म्हणजे चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक. तर इथे असं दिलेलं आहे की जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारना या गोष्टी करण्यासाठी 4 महिन्याचा एक काळ दिला आहे की यामध्येच या सर्व गोष्टी तुम्ही करायला हव्यात. आणि हा जो काळ आहे तो एक प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला हे काम पूर्ण करण्यासाठी कठीण ठरू शकतो असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द ऑर्डर इज अ कॉल टू ऍक्शन टू फुलफिल द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ अ रोबस्ट पब्लिक हायर एज्युकेशन सिस्टीम बिफोर गोल्स सच एज विकसित भारत कॅन बी सिरियसली ऍस्पायर्ड फॉर. ऑर्डर म्हणजे आदेश, कॉल टू ऍक्शन म्हणजे एखाद्या कृतीसाठी आवाहन करणे, फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे मूलभूत गरज, रोबुस्ट म्हणजे मजबूत आणि सिरियसली ऍस्पायर्ड फॉर म्हणजे गांभीर्याने साध्य करण्याची अपेक्षा ठेवणे. तर इथे असं दिलेलं आहे की एक मजबूत सार्वजनिक उच्च शिक्षण असणारी व्यवस्था उभारण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने वर दिलेले आदेश आहेत ते लगेच पूर्ण करण्याचं एक आव्हान आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोर. म्हणजेच या सर्व ज्या निवडीबद्दलच्या गोष्टी आहेत त्या 4 महिन्यामध्ये पूर्ण करणं हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोर एक मोठं आव्हान आहे. आणि हे उद्दिष्ट जर पूर्ण केलं तरच जे विकसित भारत सारखी जे गांभीर्याने घेण्यासारखे उद्दिष्ट आपण ठेवले आहेत जागतिक स्तरावर ते साध्य करता येणं शक्य आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण जी भारतातील हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाची जी सध्याची परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे एक महत्वाचं पाऊल उचलले आहे त्याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा केली. धन्यवाद.